chapter number 3, current electricity. Points we are going to cover: potential and potential difference, conductors and insulators, electrical resistance and Ohm's law, connection of resistors and effective resistance. All around us. तर करंट इलेक्ट्रिसिटी हा जो नवीन टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले फर्स्ट पॅरेग्राफमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीचे इम्पॉर्टन्स या ठिकाणी समजून घ्यायचे. देन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी इन आवर डे टू डे लाईफ. फर्स्ट पॅरेग्राफ रिलेटेड द इम्पॉर्टन्स ऑफ करंट इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहे. आपल्याला हे जस्ट रीड करून घेणार आणि समजून घेणार. इलेक्ट्रिसिटी इज ऑफ ॲटमोस्ट इम्पॉर्टन्स इन द मॉडर्न वर्ल्ड. We depend on it for almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to the failure of power supply, hospitals, banks, offices, and private institutions make the alternative arrangements with the help of generators. तर विद्यार्थ्यांनो, electricity is one of the most important necessity in the modern world. डे टू डे लाईफमध्ये आपण या इलेक्ट्रिसिटीवरती डिपेंड असतो. इन ऑर्डर टू अवॉइड इनकन्व्हिनियन्स. इलेक्ट्रिक करंट गेल्यामुळे कोणताही इनकन्व्हिनियन्सला फेस करू नये यासाठी आपण पॉवर सप्लाय कंटिन्यू राहण्यासाठी हॉस्पिटल, बँक्स, ऑफिसेस अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करतो विथ द हेल्प ऑफ जनरेटर्स. इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड फॉर रनिंग द इलेक्ट्रिक फर्नेस, इलेक्ट्रिक मोटार्स, several other instruments used in the industries. Now, domestic appliances like fridge, electric oven, mixer, fans, washing machines, vacuum cleaner, roti maker, etc. help us by saving time and labor. All these devices cannot be run without electricity. तर विद्यार्थ्यांनो, जी डोमेस्टिक अप्लायन्सेस आहे जसं फ्रीज, मिक्सर, फॅन्स, हे सगळ्या रोटी मेकर, व्हॅक्यूम क्लीनर, हे सगळे जे इलेक्ट्रिसिटीवर रन होणारे अप्लायन्सेस आहे. ऑल दीज अप्लायन्सेस रन ऑन इलेक्ट्रिसिटी अँड विच हेल्पफुल फॉर अस फॉर सेविंग अवर टाईम अँड लेबर. ऑल दीज डिव्हायसेस कॅन नॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी. नॉट ओनली ह्युमन बीइंग्स बट सम ॲनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल, द फिशेस सच ॲज eels use electricity to catch their prey and also for self-defense. The lightning that strikes the earth is an excellent example of natural flow of electricity. What if we could collect and store this electricity? तर विद्यार्थ्यांनो, फक्त ह्युमन बिईंगच नाही तर सम ॲनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. Can you recall? Now see here, for generation of electricity, water is released from a dam at a higher level and because of the gravity, it falls to a lower level. Thus, as we know, the direction of the flow of water between the 2 points depends on the level of the 2 points. तर फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण काय करतो, जे काही हायर लेवलवर असलेलं वॉटर आहे डॅममध्ये, ते ड्यू टू द ग्रॅव्हिटी, म्हणजे त्या ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स खाली आपण लोअर लेवलवर त्याला फॉल होण्यासाठी अलो करतो. दॅट मीन्स वी अलो द वॉटर टू रन फ्रॉम हायर टू लोअर लेवल. Thus, as we know, the direction of flow of water between the 2 points depends on the level of the 2 points. Now, next point is potential and potential difference. Now, students, what is potential and potential difference? See here example. या ठिकाणी एक पिक्चर तुम्ही पाहतात. या पिक्चरमध्ये काय घेतलेले? 2 प्लास्टिक बॉटल्स, एक रबर ट्यूब, क्लॅम्प अँड वॉटर घेतलेला आहे. प्रोसिजरमध्ये काय करायचं? सेटअप एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर. देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब. नोट युअर ऑब्झर्वेशन अँड आन्सर द फॉलोइंग. 2 प्लॅस्टिक बॉटल्स घेतलेले आहे. या प्लॅस्टिक बॉटल्सला विथ द हेल्प ऑफ रबर ट्यूब आपण जॉईन केलेले, विथ द हेल्प ऑफ क्लॅम्प आपण या ठिकाणी या दोघांमधला वॉटरचा फ्लो बंद केलेला आहे. देन ॲज शोन इन फिगर, 1 प्लॅस्टिक बॉटल इज प्रेझेंट ॲट हायर पोझिशन आणि एक प्लॅस्टिक बॉटल आपण जमिनीवरती ऑन द फ्लोअर ठेवलेली आहे. दॅट मीन्स त्यांच्या हाईटमध्ये या ठिकाणी डिफरन्स आहे. बट द वॉटर लेवल प्रेझेंट इन बोथ ऑफ दिस 2 प्लॅस्टिक बॉटल इज द सेम. दोन्ही प्लॅस्टिक बॉटलमध्ये सेम लेवलमध्ये वॉटर आपण फिलअप केलेले. देन व्हॉट हॅपन्स वेन द क्लॅम्प इज रिमूव्ह. आता क्लॅम्प रिमूव्ह झाल्यानंतर काय होतं? तर द प्लॅस्टिक बॉटल कंटेनिंग
water and which is present at higher level. त्या उंचावर ठेवलेल्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी काय होतं की ज्या फ्लोअरवर ठेवलेल्या बॉटलमध्ये प्लॅस्टिक बॉटलमध्ये ते पाणी रन होण्यासाठी सुरुवात होते. डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग? वाय? येस, वॉटर स्टॉप फ्लोईंग until the water level in both of these two bottle becomes equal. जोपर्यंत या दोन बॉटलमधलं पाणी इक्वल लेवलमध्ये होत नाही तोपर्यंत पाण्याचा फ्लो हा चालू राहतो अँड देन इट विल स्टॉप. व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन? इफ यू वॉन्ट टू कीप द फ्लो ऑफ वॉटर फॉर लॉंगर ड्युरेशन then we have to add more and more water in the bottle A. That means the bottle which is present at the higher level. Just like water, the flow of electric charge between the 2 points depends on the kind of electric level at those points. This electric level is called electric potential. तर या प्लॅस्टिक बॉटलच्या आणि कंटेनिंग वॉटर या एक्झाम्पलप्रमाणेच इलेक्ट्रिक पोटेन्शियलसुद्धा त्याच पद्धतीने आहे. तर एखाद्या पॉईंटवरती असलेला जेवढा पोटेन्शियल आहे, द इलेक्ट्रिक लेवल आहे, त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल म्हणतो. दॅट पॉईंट इज नोन ॲज potential. So here, just like water, the flow of electric charges between the 2 points depend on a kind of level at those points. So this is called the potential. Now, what is potential difference? We will study in our next video. Thank you.